विद्यार्थी मित्रांनो, मी प्रदीप तुंदे स्वागत करतो तुमचं टेक एस्पायर यूट्यूब चॅनलमध्ये. मित्रांनो, हा व्हिडिओ प्रत्येक एम-एस-टी, सी-ई-टी देणाऱ्या किंवा इंजिनिअरिंगला ॲडमिशन घेणाऱ्या ॲस्पिरंटसाठी खूप महत्त्वाचा असणार आहे. या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे, की तुम्ही एक इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये ॲडमिशन घेण्यासाठी तुम्हाला कोणकोणत्या डॉक्युमेंट्सची आवश्यकता असते तुमच्या कॅटेगरीनुसार आणि त्याचबरोबर तुम्हाला सी फॉर्म जर भरायचा असेल, तर कोणते डॉक्युमेंट्स लागतात. त्याच्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि चॅनलवर नवीन जर असाल, तर चॅनलला सबस्क्राईब करा. तर ठीक आहे, आपण लगेच व्हिडिओला सुरुवात करूया. फर्स्ट ऑफ ऑल इथं मी तुम्हाला डॉक्युमेंट्स दाखवलेत, की एम-एस-टी-सी-ई-टी ॲप्लिकेशन फॉर्म म्हणजे सध्या एम-एस-टी-सी-ई-टीचे ॲप्लिकेशन फॉर्म सुरू आहेत. तर तो फिलअप करण्यासाठी तुम्हाला कोणत्या डॉक्युमेंटची गरज आहे? तर या ठिकाणी तुम्हाला मेनली 4 डॉक्युमेंटची गरज असणार आहे. पहिलं डॉक्युमेंट म्हणजे जे काय असणार आहे ते आपला स्टुडंटचा फोटो. फोटो हा पासपोर्ट साइज फोटो पाहिजे. ओके. त्याच्यामध्ये तुमचा चेहरा हा क्लिअरली व्हिजिबल असला पाहिजे. त्याच्यावर तुम्हाला सनग्लासेस किंवा स्कार्फ वगैरे तुम्ही घातलेलं नाही पाहिजे. त्याच्यानंतरनं जर फोटोचा आपण जर विचार केला, तर फोटो हा 20 केबी ते 5 एमबी या साईजमध्ये असला पाहिजे. त्याच्यानंतर नेक्स्ट स्टुडंटची सिग्नेचर. ओके. सिग्नेचर जी आहे तर ती ब्लॅक पेन किंवा ब्लू पेनने केलेली पाहिजे. एका ब्लँक पेपरवर केली पाहिजे आणि त्याच्या फाईलचा साईजचा जर विचार केला आपण तर 20 केबी ते 5 एमबी ती पण साईज पाहिजे. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे आयडेंटिटी प्रूफ. आयडेंटिटी प्रूफ म्हणजे काय? की तुमचं एखादं ओळखपत्र थोडक्यात आधार कार्ड असेल, पॅन कार्ड असेल, ड्रायव्हिंग लायसन असेल, वोटर आयडी असेल, यासारखं आयडेंटिटी प्रूफ ओके. की ज्याच्यावर तुमचा फोटो वगैरे पाहिजे आणि हे तुम्हाला पी-डी-एफ वगैरे फॉर्मॅटमध्ये अवेलेबल पाहिजे आणि त्याच्या साइजसाठी सुद्धा सेम क्रायटेरिया आहे. आणि त्याच्यानंतर महत्त्वाचं म्हणजे अपार आयडी. आता अपार आयडी म्हणजे काय? तर लक्षात घ्या अपार आयडी म्हणजे काय? तुमचे क्रेडिट जे असतात, ओके, तुमचे मार्क्स वगैरे जे असतात, ही अपार आयडी युनिव्हर्सल असते. म्हणजे आपला जसा आधार नंबर आपला युनिव्हर्सल आहे. म्हणजे इंडियामध्ये एका व्यक्तीचा एकच आधार कार्ड आहे, बरोबर? तर त्याच पद्धतीने अपार आयडी असते. ही स्टुडंटची युनिव्हर्सल आयडी असते. म्हणजे तुम्हाला कोणत्या एक्झाममध्ये किती मार्क्स वगैरे होते हे तिथं मेंटेन करून ठेवलं जातं, बरोबर? तर ती आयडी पाहिजे. म्हणजे 2026 या सालाच्या सी फर्स्ट टाईम हा फीचर इंट्रोड्यूस केलाय. ओके. आता अपार आयडी काढण्यासाठी काय करायचं? तुम्हाला जास्त काहीच एफर्ट्स घ्यायचे नाहीयेत. तुम्हाला नॉर्मल फॉर्म भरायची प्रोसेस माहिती असली तरी ते होऊ शकतं. मी ऑलरेडी डेमो व्हिडिओ बनवलेत, की कशा पद्धतीने तुम्ही फॉर्म भरू शकता. आपल्या चॅनलवर ते व्हिडिओ अवेलेबल आहेत. त्या ठिकाणी तुम्हाला आधार कार्ड पाहिजे. आधार कार्डचा नंबर एंटर केला आणि आधार कार्डला जो नंबर लॉगिन आहे, तर त्या नंबरवर एक ओ-टी-पी जाणार. तो नंबर तुम्ही तो ओ-टी-पी तिथं फिल करायचा आहे आणि त्याच्यानंतर ऑटोमॅटिकली तुमची अपार आयडी म्हणजे डिजिलॉकरचं ॲक्सेस होऊन डिजिलॉकर हे इंडियन गव्हर्नमेंटचं एक ॲप आहे. तर त्याचं ॲक्सेस घेऊन ऑटोमॅटिकली तुमची अपार आयडी तिथं फिच होते. जर नसेल फिच होत, थोडासा टेक्निकल ग्लिच जर येत असेल, तर डायरेक्ट मोबाईलमध्ये डिजिलॉकर नावाचं ॲप इन्स्टॉल करा. तिथं तुम्हाला तुमची अपार आयडी पाहायला मिळेल. मग तुम्हाला एक क्लिअरली आयडिया असेल, की एम-एस-टी, सी-ई-टीचा फॉर्म भरण्यासाठी तुम्हाला कोणकोणत्या डॉक्युमेंटची गरज आहे. डॉक्युमेंट्स हे 3 डॉक्युमेंट्स तुम्हाला असणे गरजेचे आहेत आणि त्याचबरोबर अपार आयडी सुद्धा खूप इम्पोर्टंट डॉक्युमेंट आहे. तुम्ही जर फॉर्म भरायला जात असाल किंवा तुम्ही स्वतः भरत असाल, तर अगोदर खात्री करा हे 4 डॉक्युमेंट्स तुमच्याकडे आहेत की नाही, बरोबर? तर आता याच्यानंतर आपण पाहू की कॅप ॲडमिशन प्रोसेस. कॅप म्हणजे काय? सेंट्रलाइज्ड ॲडमिशन प्रोसेस. विद्यार्थी मित्रांनो, आता आपण सी प्रिपरेशन करतोय. त्यानंतर सी एक्झाम होईल. सी एक्झामचा रिझल्ट लागेल. मग त्याच्यानंतर लगबग चालू होईल की इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये जाण्यासाठी धावपळ सुरू होईल, बरोबर? मग त्यासाठी एक प्रोसेस असते, ती असते कॅप प्रोसेस. ओके. कॅप प्रोसेस म्हणजे काय? सेंट्रलाइज्ड ॲडमिशन प्रोसेस. याच्यामध्ये काय होतं, की तुम्हाला त्या ठिकाणी रजिस्टर करावं लागतं. म्हणजे आपण जसं आता सी फॉर्म भरतोय, त्याच वेबसाईटचा यूज करून तुम्हाला तिथं रजिस्टर करावं लागेल. तुमचे डॉक्युमेंट व्हेरिफाय करायला लागतील. तुमची मेरिट लिस्ट तिथं येईल आणि त्याच्या अनुषंगाने तुमचं मग ऑप्शन फॉर्म फिल करून एका चांगल्या इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये ॲडमिशन होईल. तर या सर्व प्रोसेसला एकत्रितरित्या आपण म्हणतो कॅप प्रोसेस. तर या प्रोसेससाठी कोणते डॉक्युमेंट्स आपल्याला पाहिजेत, तर ते मी तुम्हाला इथं सांगतो. तर हे सर्व डॉक्युमेंट्स आहेत, की जे सर्व विद्यार्थ्यांना लागतात. भले तुम्ही कोणत्याही जरी कॅटेगरीचे असाल, तर तुम्हाला हे डॉक्युमेंट्स लागणार आहेत. तर पहा, फर्स्ट ऑफ ऑल आहे एस-एस-सी रिझल्ट म्हणजे आपल्या 10वीचं मार्कशीट तुम्हाला असणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर एच-एस-सी रिझल्ट म्हणजे 12वीचं मार्कशीट तुमच्याकडे पाहिजे. ठीक आहे, आता सध्या तुम्ही 12वीचं बोर्ड देणार, पण ज्यावेळेस आपली कॅप प्रोसेस सुरू होईल, त्यावेळेस रिझल्ट लागून तुमचं मार्कशीट तुमच्या हातात आलेलं असेल. त्याच्यानंतरनं काय? 12th लिव्हिंग सर्टिफिकेट. म्हणजे काय? शाळा सोडल्याचा दाखला. आता समजा 12वी मध्ये तुम्ही ज्या शाळेत आहात, तर ती शाळा तुम्ही सोडणार, ॲडमिशन तुम्ही तिथून काढून घेणार. तर त्यावेळेस तुम्हाला एक लिव्हिंग सर्टिफिकेट मिळेल. ते सर्टिफिकेट आपल्याला पाहिजे. त्याच्यानंतरनं डोमॅसाइल सर्टिफिकेट किंवा बर्थ सर्टिफिकेट किंवा लिव्हिंग सर्टिफिकेट. पण या लिव्हिंग सर्टिफिकेटवर तुमचं बर्थ प्लेस हे मेन्शन असलं पाहिजे. हे डॉक्युमेंट्स आपल्याला कशाला लागतायत, की तुम्ही महाराष्ट्राचे स्टुडंट आहात, हे तिथं दाखवण्यासाठी हे डॉक्युमेंट्स पाहिजेत. डोमेसाइल सर्टिफिकेट असेल तर काही प्रॉब्लेम नाहीये. बर्थ सर्टिफिकेट असेल तरी काही प्रॉब्लेम नाही. या तिन्हीपैकी कोणतं तरी एक आपल्याकडे पाहिजे किंवा लिव्हिंग सर्टिफिकेट जरी असेल,
फक्त त्याच्यावर काय आहे, की तुमचं जन्मस्थळ जे आहे, तर ते महाराष्ट्रातला कोणताही एक जिल्हा किंवा कोणतंही एक गाव पाहिजे. तर या पद्धतीने लिव्हिंग सर्टिफिकेट आपल्याकडे असणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर इन्कम सर्टिफिकेट. इन्कम सर्टिफिकेट पाहिजे तुम्हाला म्हणजे आपल्या उत्पन्नाचा दाखला. आता ज्यांचं उत्पन्न 8,00,000पेक्षा कमी आहे, त्यांच्यासाठीच हे असणार आहे. ज्यांचं 8,00,000पेक्षा जास्त आहे त्यांच्यासाठी हे नसणार आहे. त्याचबरोबर जे एस-सी आणि एस-टी कॅटेगरीचे विद्यार्थी आहेत, तर त्यांच्यासाठी इन्कम सर्टिफिकेटची गरज नाही. त्याच्यानंतर नेक्स्ट एम-एस-टी, सी-ई-टी किंवा तुमचं जे-ई मेन्सचं स्कोर कार्ड. ओके. आपली एक्झाम झाल्याच्यानंतर जो रिझल्ट लागेल, तर ती पी तुम्ही जपून ठेवायची. ती पी आपल्याला लागणार आहे कशासाठी? कॅप रजिस्ट्रेशनसाठी. आणि त्याच्यानंतरनं काय, की तुमचं आधार कार्ड जे आहे, तर ते कोणत्यातरी बँक अकाउंटला आधार कार्ड हे बँक अकाउंटला लिंक पाहिजे आणि त्याच्यानंतरनं आधार नंबरला एखादा मोबाईल नंबर लिंक पाहिजे. आता तुम्ही सी फॉर्म भरताय, अपार आयडीसाठी तर तुम्हाला मोबाईल नंबर लागणार आहे आधार कार्डला लिंक आणि त्याच्यानंतर एखादं बँक अकाउंट जे आहे आपलं स्टेट बँक असेल, सेंट्रल बँक असेल, बँक ऑफ इंडिया असेल, यासारख्या राष्ट्रीयकृत बँकेचं एखादं अकाउंट ओपन करा आणि ते लिंक करून ठेवा. ॲक्चुअल प्रोसेसला आपल्याला हे लागत नाही, पण याच्यानंतर ज्यावेळेस फर्स्ट इयरमध्ये जाणार तुम्ही आणि ज्यावेळेस तुम्ही महा-डी-बी-टीसाठी अप्लाय करणार, तर त्यावेळेस आपल्याला हे लागतंय. आणि त्याच्यानंतर काय गॅप सर्टिफिकेट ओन्ली फॉर ड्रॉपर्स. आता ड्रॉपर्स म्हणजे काय? असे विद्यार्थी की ज्यांनी 1 वर्ष सी अभ्यास करण्यासाठी वेळ घेतलाय. त्यांनी कुठेही दुसरीकडे ॲडमिशन टाकलं नाही. फक्त ते सी अभ्यास करतायत. म्हणजे 1 वर्ष गॅप घेतलाय. मग त्यांच्यासाठी लागतं गॅप सर्टिफिकेट. आता गॅप सर्टिफिकेट कसं बनवायचं? याचा व्हिडिओ ऑलरेडी मी चॅनलवर बनवलाय. पण तरी मी तुम्हाला इथं सांगतो. गॅप सर्टिफिकेट म्हणजे दुसरं-तिसरं काही नाही. फक्त एक स्टॅम्प पेपर असतो आणि त्या स्टॅम्प पेपरवर आपण नोटरी केलेली असते किंवा लिहिलेलं असतं, की या-या स्टुडंटने या-या वर्षी, या-या शैक्षणिक वर्षात गॅप घेतलाय. एवढं या पद्धतीने तिथं ते डिक्लेरेशन असतं. तर गॅप सर्टिफिकेट लागतं फक्त ड्रॉपरसाठी. तर हे जे डॉक्युमेंट्स आहेत, तर हे डॉक्युमेंट जनरल डॉक्युमेंट्स आहेत. हे सगळ्यांना लागतात. त्याच्यानंतर आपण पाहूया कॅटेगरी वाईज डॉक्युमेंट. जर तुम्ही कॅटेगरीमध्ये असाल, आता कोणती कॅटेगरी लक्षात ठेवा. ओ-बी-सी, अदर बॅकवर्ड क्लास, एस-बी-सी, त्याच्यानंतर एस-सी-बी-सी, व्ही-जे-डी-टी आणि एन-टी. एन-टीमध्ये एन-टी 1 येणार, एन-टी 2 येणार, एन-टी 3 येणार. जर यापैकी कोणत्याही कॅटेगरीमध्ये तुम्ही असाल आणि तुम्हाला जर प्रूव्ह करायचं असेल, की मी या कॅटेगरीमध्ये आहे, तर तुम्हाला 3 डॉक्युमेंट्सची गरज असते. पहिलं डॉक्युमेंट आहे कास्ट सर्टिफिकेट, ज्याला आपण जात प्रमाणपत्र म्हणतो, जातीचा दाखला. नंतर असतं कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट म्हणजे जात पडताळणी प्रमाणपत्र, जात वैधता प्रमाणपत्र आणि त्याच्यानंतर असतं नॉन क्रिमिलियर एन-सी-एल ज्याला आपण नॉन क्रिमिलियर म्हणतो. हे 3 जर डॉक्युमेंट तुमच्याकडे असतील, तर या 3 डॉक्युमेंटच्या आधारे तुम्ही प्रूव्ह करू शकता, की या कॅटेगरीचा मी विद्यार्थी आहे. जर तुमच्याकडे कास्ट व्हॅलिडिटी किंवा नॉन क्रिमिलियर सर्टिफिकेट नसेल आणि तुम्हाला कॅप रजिस्ट्रेशन करायचंय, तर होऊ शकतं. फक्त तुम्ही हे सर्टिफिकेटला अप्लाय केलं पाहिजे. त्याची जी टोकन रिसिप्ट असते, त्या रिसिप्टवर आपण काम भागवू शकतो. पण ज्यावेळेस तुम्ही इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये फिजिकल ॲडमिशन घ्यायला जाणार, तर त्यावेळेस तुम्हाला हे तिन्ही सर्टिफिकेट पाहिजे. अन्यथा तुमचं ॲडमिशन कॅन्सल होऊ शकतं. त्याच्यानंतर नेक्स्ट कॅटेगरी आपण पाहू एस-सी आणि एस-टी. एस-सी आणि एस-टी कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांसाठी नॉन क्रिमी लेयर हे सर्टिफिकेटची गरज नाहीये. त्यांना फक्त 2च सर्टिफिकेट लागतात. एक म्हणजे कास्ट सर्टिफिकेट आणि दुसरं म्हणजे कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट. ओके म्हणजे एस-सी आणि एस-टीच्या विद्यार्थ्यांना काय तर नॉन क्रिमी लेयर हे सर्टिफिकेट गरजेचं नाहीये. त्याच्यानंतर जर आपण ई-डब्ल्यू-एस किंवा ई-बी-सी जर पाहिलं, तर ई-डब्ल्यू-एस म्हणजे काय? इकॉनॉमिकली वीकर सेक्शन आणि ई-बी-सी म्हणजे काय? इकॉनॉमिकली बॅकवर्ड क्लास. यापैकी जर तुम्ही असाल किंवा तुमच्याकडे ई-डब्ल्यू-एस सर्टिफिकेट जर असेल, तर तुम्ही या क्लाससाठी पात्र आहात. मग त्यासाठी तुम्हाला कोणते डॉक्युमेंट्स लागणार? फर्स्ट ऑफ ऑल हे 3 डॉक्युमेंट जे आहेत, तर ते तुमच्यासाठी कंपल्सरी असणार आहेत. कास्ट सर्टिफिकेट, कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट आणि नॉन क्रिमी सर्टिफिकेट. आणि त्याच्यानंतरनं जे महत्त्वाचं आणि इम्पोर्टंट डॉक्युमेंट असणार आहे, ते असणार आहे ई-डब्ल्यू-एस सर्टिफिकेट. बरं, आता याच्यामध्ये पण खूप कन्फ्युजन आहे. ई-डब्ल्यू-एस हे 2 पद्धतीचं असतं. एक असतं सेंट्रलचं ई-डब्ल्यू-एस आणि एक असतं स्टेटचं ई-डब्ल्यू-एस. पण आपण सी जी आपली आहे एक्झाम, तर ती स्टेट लेव्हलची एक्झाम आहे, बरोबर? मग त्यासाठी आपल्याला स्टेटचं ई-डब्ल्यू-एस असणं गरजेचं आहे. सेंट्रलचं ई-डब्ल्यू-एस सी-ई-टीमध्ये चालणार नाही. त्यासाठी आपल्याकडे ऑप्शन पण आहे प्रोफार्मा व्ही किंवा प्रोफार्मा 5 हा ऑप्शन आहे. इथं जरी तुम्ही फिल करून आणले डिटेल्स, तरी तुम्हाला चालतील. काहीही एक प्रॉब्लेम येणार नाही. तर स्टेटचे ई-डब्ल्यू-एस पण 2 फॉर्मॅटमध्ये असतात. एक असतो मराठीचा फॉर्मॅट आणि एक असतो इंग्लिश फॉर्मॅट. पण काहीही त्याला प्रॉब्लेम नाही. जर तुमच्याकडे मराठीचं असेल, तरी ते चालतंय आणि जर तुमच्याकडे इंग्लिश मधला फॉर्मॅटचं जरी सर्टिफिकेट असेल, तरी ते चालतंय. काही एक प्रॉब्लेम नाहीये. ओके. म्हणजे तुम्हाला समजलं ई-डब्ल्यू-एस आणि ई-बी-सी विद्यार्थ्यांसाठी कोणते सर्टिफिकेट आहे. त्याच्यानंतर जर आपण पाहिलं तर मायनॉरिटीचे स्टुडंट आता मायनॉरिटी असतात. कोणत्या मायनॉरिटीज? जैन मायनॉरिटीज, ख्रिश्चन मायनॉरिटीज, मुस्लिम मायनॉरिटीज, पारसी मायनॉरिटी, गुजराती मायनॉरिटी
या काय कॅटेगरीमधून जर तुम्ही बिलॉन्ग करत असाल, मायनॉरिटीमधून बिलॉन्ग करत असाल, तर तुमच्याकडे एक सर्टिफिकेट असणार, ज्याला आपण म्हणतो मायनॉरिटी सर्टिफिकेट. तुम्हाला ते सर्टिफिकेट लागणार कॅप रजिस्ट्रेशनसाठी, बरोबर? म्हणजे मायनॉरिटीच्या स्टुडंटला समजलं त्यांना काय आवश्यक आहे. त्याच्यानंतर जर आपण पाहिलं, तर पी-डब्ल्यू-डी स्टुडंट. पी-डब्ल्यू-डी म्हणजे काय? की थोडक्यात त्याला आपण हँडिकॅप विद्यार्थी म्हणू, पर्सन विथ डिसॅबिलिटी. त्यांना लागतं हँडिकॅप सर्टिफिकेट, पी-डब्ल्यू-डी सर्टिफिकेट. हे कुठं बनतं? तर आपलं सिव्हिल रुग्णालय जे असतं आपलं, समजा जिल्हा रुग्णालय जे असतं जिल्ह्याच्या ठिकाणी, त्या ठिकाणी हे सर्टिफिकेट बनतं आणि ते सर्टिफिकेट आपल्याला पाहिजे 40 किंवा 40 पेक्षा जास्त जर पर्सेंटेजमध्ये तुम्ही जर अपंग असाल, तर तुम्हाला त्या आरक्षणाचा लाभ मिळणार आहे. मग हे सर्टिफिकेट तुमच्याकडे पाहिजे. ओके. डिसॅबिलिटी सर्टिफिकेट म्हणजे यू-डी-आय-डी कार्ड पण तुमच्याकडे असणं गरजेचं आहे. ओके. आणि हे कुणाकडून ऑथराइज पाहिजे? सिव्हिल सर्जन किंवा गव्हर्नमेंट मेडिकल अथॉरिटी. आणि त्याच्यानंतरनं डिफेन्स स्टुडंट. डिफेन्स स्टुडंट म्हणजे काय? की ज्यांचे पालक हे इंडियन डिफेन्स सर्व्हिसमध्ये कामाला आहेत, ओके. किंवा कार्य करतायत, तर त्यांच्यासाठी एक सर्टिफिकेट असतं डिफेन्स सर्टिफिकेट. त्यांच्यासाठी सेपरेट काही जागा राखीव असतात. त्या क्लेम करण्यासाठी त्यांना डिफेन्स सर्टिफिकेटची आवश्यकता असते. मग विद्यार्थी मित्रांनो, मी तुम्हाला पूर्णपणे एक्सप्लेन केलं, की कोणत्या कॅटेगरीसाठी कोणते डॉक्युमेंट्स लागतायत, बरोबर? आता विद्यार्थी मित्रांनो, सध्या आपण सी फॉर्म भरतोय, बरोबर? भरपूर जणांना खूप प्रॉब्लेम येत आहेत फॉर्म भरण्यासाठी. आता सी फॉर्म भरतोय, एक्झाम 2-3 महिन्यावर आली आहे. मग अभ्यास कसा करायचा ह्या सर्व गोष्टींबद्दल तुमच्या मनामध्ये प्रश्न असणार आहे. मग त्याचं सोल्युशन आम्ही फाइंड केलं, की मेंटरशिप प्रोग्राम. या मेंटरशिप प्रोग्राममध्ये हे 3 प्लॅन्स आहेत. ओके. हे प्लॅन्स कसे एनरोल करायचे किंवा तुम्हाला काय-काय गोष्टी या प्लॅन्समधनं मिळणार. ओके. हे फीचर्स तुम्हाला इथे दिसतायत. पण तुम्ही काय करा, की हे आमचे 2 नंबर आहेत. या नंबरवर तुम्ही कधीही कॉल करा आणि मेंटरशिप विषयी जास्त जास्त माहिती जाणून घ्या. ओके. मेंटरशिपचा नक्कीच तुम्हाला फायदा होणार आहे. विद्यार्थी मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा. त्याच्यानंतर तुम्हाला कोणत्या डॉक्युमेंटमध्ये काही जर प्रॉब्लेम येत असेल, तर माझा नंबर डिस्क्रिप्शनमध्ये किंवा लास्टच्या स्लाइडमध्ये मी तुम्हाला नंबर पण शेअर कराल. नक्की त्या नंबरवर कॉल करा. त्याचबरोबर हा व्हिडिओ तुमच्या मित्र-मैत्रिणींपर्यंत नक्की शेअर करा, जेणेकरून त्यांनाही समजेल, की त्यांना सी कोणत्या डॉक्युमेंटची गरज आहे. म्हणजे ते आत्ताच डॉक्युमेंट्स रेडी ठेवतील. विद्यार्थी मित्रांनो, चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल, तर चॅनलला सबस्क्राईब करा. तर ठीक आहे मित्रांनो, भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये असेच एका इन्फॉर्मेटिव्ह टॉपिक सोबत.